2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं ठामपणे म्हणणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज मात्र अत्यंत मवाळ सुरात म्हणतायत निवडणुकीनंतर सगळं विसरायचं असतं. नमस्कार, मी कविता. सुरुवात होते ती रवींद्र चव्हाण यांच्या त्या बहुचर्चित विधानापासून. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. विधान साधं होतं, पण राजकीय वर्तुळात त्याचे अर्थ मात्र असंख्य निघाले. 2 तारीख ओलांडल्यावर शिंदे गट वेगळा पडणार, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजप शिंदे मैत्री धोक्यात येणार. सगळीकडे कुजबूज सुरू झाली, पण 2च दिवसात चित्र पलटलं. आज चव्हाण म्हणतात निवडणुका झाल्या की सगळं विसरायचं असतं. शिंदेंसोबत चर्चा झालीये, विषय वाढवू नका, सरकार विकास करतंय. ज्या चव्हाणांची भाषा आठवड्यापूर्वी धारदार होती ती इतकी मवाळ कशी झाली, हा मुख्य प्रश्न आता राजकीय कॉरिडॉरमध्ये फिरतोय. चव्हाणांच्या पहिल्या विधानानंतरची हवा ही शिंदे गट तणावातच आहे, भाजप तणावात आहे, युतीवर प्रश्नचिन्ह आहे, अशा तऱ्हेची होती. महापालिकेच्या रणांगणात दोन्ही पक्ष 2.5 वर्षाच्या स्पर्धात्मक नात्यात सापडतील असा अंदाज राजकीय विश्लेषक देत होते. पण आजचा सूर मात्र अगदी उलटा. जणू काही भाजप स्वतःहून एकनाथ शिंदेंसमोर मवाळ भूमिका घेतेय अशी चर्चा. या अचानक बदलामागे सगळ्यात मोठं कारण म्हणून पुढे येतं ते एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये घेतलेलं आक्रमक पाऊल. गेल्या आठवड्यात त्यांनी करो किंवा मरोची भूमिका घेत मैदानात उतरल्याचं राजकीय सूत्र सांगतात. मुंबईत विशेषतः पालिका निवडणुकांच्या तयारीत शिंदे गटाने ज्या पद्धतीने स्वतःची पकड दाखवली त्याने भाजपाला पुढील समीकरणांचा पुन्हा विचार करावा लागला. मुंबईत खेळ मोठा आहे, स्टेक्स मोठे आहेत आणि भाजपा हे रण फक्त ताण ताणून हरण्याच्या मूडमध्ये नाही, असं संदेशही पडद्यामागे देण्यात आला. म्हणूनच आता प्रश्न उठतो, शिंदेंनी नेमकं काय केलं की ज्या भाजपला युती तोडायची तयारी म्हणून पाहिलं जात होतं ती अचानक 2029 पर्यंत वचन देऊ लागली. पडद्यामागे गेल्या 8 दिवसात बरंच काही घडलंय. हे स्पष्ट आहे, दबाव कुणावर होता, कोण मजबूत उभा राहिला, कोणाला तडजोड करावी लागली. युतीतील या थरारक उलटफेर मागची खरी कथा अजून प्रकाशात आली नाही. पण चव्हाणांच्या एका वाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पुढच्या फेरीची रंगत नक्कीच वाढवली आहे. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.